हरे राम 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्देशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबा माऊली, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, नाथ महाराज, सर्व संतांना वंदन करतो। परमपूज्य काकांना वंदन, परमपूज्य मंदाताईंना वंदन, आदरणीय चौगडी सरांना वंदन। तर आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो आणि आजची चिंतनमधले पुढचीची चिंतन आजचं जे आहे ते आपण सुरू करतोय। काल 239 ओळीपर्यंत आलेलं होतं आणि माऊली सद्वासनेचं वर्णन करायला आहेत। सद्बुद्धी कशी असते, सद्वासना कशी असते, जी सद्वासना थोडी जरी असेल तरी तीसुद्धा आपल्याला मोक्षापर्यंत घेऊन जाऊ शकते, असं वर्णन माऊली करायला लागलेले आहेत। म्हणजे जे दुर्मिळ असतात गोष्टी, त्या दुर्मिळ असलेल्या गोष्टीमध्ये सद्वासना एक दुर्मिळ आहे। आपल्याकडे काही सद्गुण जे असतात त्या सद्गुणामधली सद्वासना जी आहे ती फार उच्च दर्जाची असते आणि त्यामुळं त्याचाच उपयोग आपल्याला परमार्थासाठी जास्त होतो। अशी माणसं शांत असतात आणि सात्विक वृत्तीची असतात आणि ती आरामात त्यांना कोणती तरी एखादी साधना दिली तर ते करू शकतात। त्यांना एक श्रद्धा बसते, एखाद्या सत्पुरुषावर श्रद्धा असते, नामावरती श्रद्धा बसते आणि पटदिशी ते आपली साधना करायला चालू करतात। बाकी ज्यांच्याकडे दुर्बुद्धी आहे, पुढे यांनी वर्णन केलेलं आहे, ती दुर्बुद्धी असणारे त्यांच्यात बऱ्याचशा शंका काढतात। अगोदर विचार केला आपण, त्याला फाटे फुटतात त्यांचे, कारण अव्यवसायात्मिका बुद्धी त्यांची असते आणि अनिश्चयात्मक बुद्धी नसते। अशा लोकांना लवकर पटत नाही, कळत नाही आणि ते लवकर त्या याच्यामध्ये भाग पण घेत नाहीत। पण ही जी सद्वासना असणारी जी बुद्धी जी असते, ज्याला सद्बुद्धी आपण म्हटलं, ती सद्बुद्धी लवकर कामाला लागते, पटदिशी त्यांना समजतं, त्यांची बुद्धिमत्ता पण चांगली असते, सूक्ष्म बुद्धिमत्ता त्यांच्याकडे असते आणि त्यामुळे त्यांना त्याचा उपयोग होतो। ती माणसं दानशूर पण असतात, फारसं कुणाचं बिघडवत नाहीत, सर्वसाधारण वर्णन यामध्ये केलेलं आहे। म्हणून हीच माणसं परमार्थाच्या लायकीची जास्त आहेत असं सांगायचं आहे। ते अधिकारी खरे आहेत। आपण बरेचसे लोक समाजामध्ये यात मोडतात, बरेच लोक आहेत, काही दुर्बुद्धीचे पण आहेत, तो त्यांचा भाग आपण विचारात घेत नाही, पण बरेचसे लोक आहेत सात्विक वृत्तीचे, ते ह्या सद्वासनामध्ये मोडलेले आहेत। त्यामुळे सद्वासनाच म्हणजे शुभेच्छा म्हटलेलं आहे, कारण याच सद्वासनेला परमेश्वर प्राप्तीची ओढ असते। आपल्यालाही परमेश्वर प्राप्तीची ओढ असली तर आपल्याकडे सद्बुद्धी आहे असं समजायला हरकत नाही, कारण परमेश्वर प्राप्तीची ओढ असणं ही फार दुर्लभ अशी गोष्ट आहे। जसं मनुष्यत्व दुर्लभ आहे, त्यानंतर मुमुक्षत्वही दुर्लभ आहे। म्हणजे मुमुक्षत्व दुर्लभ कशाबद्दल आहे तर बरेचसे माणसं असतात, पण माणसं असून सुद्धा त्यांच्याकडे मुमुक्षा जागृत झालेली नसते। काहीतरी आपण यातलं कमवलं पाहिजे, शांतीचा मार्ग शोधला पाहिजे, माझा आता करून कंटाळा आला या प्रपंचाचा, असं कधी नाही कधीतरी वाटलं पाहिजे, अशी त्यावेळी सद्वासना जागृत होते, त्यालाच मुमुक्षत्वच म्हटलेलं आहे। आणि जर हेच मुमुक्षत्व तीव्रतेनं वाढलं तर त्याचा उपयोग आपल्याला साधनेसाठी खूप करता येतो। ही माणसं वेगानं प्रवास करतात, ज्यांच्याकडे मुमुक्षत्व असतं त्यांना या पारमार्थिक क्षेत्रामध्ये वेगानं प्रवास करता येतो, तातडीनं ते आपल्या गंतव्यस्थळापर्यंत पोहोचत असतात। आपलं टार्गेट मोक्ष असलं पाहिजे असं सद्वासना असणाऱ्या माणसांचं मत असतं। त्यामुळं आपल्याकडे हे गुण आलेत की नाही हे तपासायला सुद्धा चालतं। म्हणजे माऊलींनी काही वर्णन जे केलेलं आहे ते वर्णन करताना त्यांनी सांगितलेलं आहे, पार्था बहुती परी हे अपेक्षी जे विचारशुरी, जे दुर्लभ चराचरी सद्वासना, हे विचारवंत लोक जे आहेत, विचारशुरी म्हणजे विचारवंत जे लोक आहेत, हे अशा दुर्लभ सद्वासनेनं युक्त असतात। म्हणजे त्यांच्याकडं सद्वासना असते, पुष्कळ प्रकारच्या प्रयत्नांनी ही सद्बुद्धी प्राप्त करण्याची ती इच्छा करतात, प्रयत्न करतात आणि प्रयत्नांती तिथे येतात। म्हणजे सद्बुद्धी यायला सुद्धा काय आहे, थोडे बहुत इकडे
जे सात्विक वृत्ती जागृत व्हायसाठी जे लागणारे गुण आहेत तेही असावे लागतात आणि तसंच माऊली वर्णन करायला लागलेले आहेत. पुढे काय म्हणतात, काल आपण बघितलंय मात्र की 3 प्रकारच्या युनीमध्ये जे प्रवेश जातो ना, म्हणजे बद्ध असतात, एक मुमुक्ष असतात आणि पुढे असतात ते मुक्त असतात. त्याच्या पुढे जाऊन आपण वर्णन करताना म्हटलं काही वृक्षातले आणि पशुपक्ष्याची योनी आहे, ह्यांना काय ते जागृत होण्याची शक्यताच नसते, यांच्याकडे ती अधिकारी नसतो. आणि दुसरे आहेत हे देव युनिटले, आणि देव युनिटल्यांना अधिकार त्यांनाही काय करावं लागतं की मोक्षासाठी किंवा ह्या ज्ञानासाठी मृत्यू लोकामध्ये यावं लागतं, असा आपण काल विचार केला होता. फक्त आपण आलो इथं ना, मग आपण देवापेक्षा श्रेष्ठ आहोत की नाही असा प्रश्न आपल्याला विचारला पाहिजे. आपण वृक्षापेक्षा पशुपक्ष्यापेक्षा श्रेष्ठ मानतो, मग बरेच वेळा लोक काहीतरी म्हणत असतात हे पशुपक्ष्यांचं आपलं बरं बघा, ते कुठं पाहिजे तिथं खातात जातात, आपल्या नातलगांना ओळखत नाहीत, असले तर असले नातलग, नसले तर नसले, त्यांचं आपलं बरं आहे. पण ती खालची योनी मांडलेली आहे शास्त्रानं. आपण मात्र त्यांना म्हणतोय बरं आहे आपलं. पालीकडे बघून परमपूज्य मंदाताई दृष्टांत देतात की पालीचं आपलं बरं, फुकटच्या फुकट आपलं अन्न मिळतंय, कुठं राबायला जायला लागत नाही. मग परमपूज्य मंदाताई म्हणतात मग पुढच्या जन्मात तू पण पाल हो आता, म्हणजे फुकट अन्न खायचं असेल तर पाल व्हावं. मग साधा साधा सोपा विचार आहे ना. तसं आपण पशुपक्ष्यांकडे बघतो, म्हणतोय आपण फ्री बर्ड आहे. आपण वर्णन करताना बर्डचंच देतोय, हा उपमा देताना कोणाची द्यायची, पक्ष्यांची द्यायची. फ्री बर्ड, फ्री बर्ड म्हणजे एकदम मुक्त संचार करता येतो. पण त्यांची दुखणी त्यांना माहिती, शास्त्रांना माहिती आहेत, म्हणून शास्त्रानं वर्णन करून ठेवलं. त्याच्यापेक्षा आपल्याकडे बुद्धी असते, त्यातल्या त्यात सद्बुद्धी जर आली तर काय फारच फायदा करून ती माणसं घेतात आपल्या आयुष्याचा. म्हणजे आपल्या आयुष्याचं सोनं करणं ही संधीच आहे आपल्याला प्राप्त झालेली मनुष्य योनीमध्ये. आणि त्या संधीचं जर कोण डावलून जर त्याची जर काहीतरी करत असेल, म्हणजे माती करत असेल, तर त्याचा उपयोग काय होत नाही. म्हणून आपलं जे मिळालेलं आयुष्य आहे ते आयुष्य किती वर्षाचं आहे आपल्याला माहिती नसल्यामुळं झटदिशी कामाला लागणं फार गरजेचं आहे. मला मनुष्य योनी प्राप्त झाली, पण मी जर कामाला लागलो नसेल या प्राप्तीसाठी, परमेश्वर प्राप्तीच्या आनंदाच्या प्राप्तीच्या जर नादाला लागलो नसेल, त्यासाठी काही प्रयत्न जर करत नसेल, तर मला वाटतंय मी अजून खूप दिवस जगणार आहे असं वाटत असेल तर ते आपल्या चुका आपण करायला लागलोय आयुष्यामध्ये असं समजलं पाहिजे. कारण खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्याचं कुठलंच कुणाला किती श्वास आहेत माहिती नाहीत. काही जण काय असतं जगतात, जगून सुद्धा काही जण तशीच जातात, बरेच वर्ष जगतात आणि जगलेत म्हणून काय मुक्त झालं असं काय होत नाही. स्वामी विवेकानंदांचं वय 39 होतं, आचार्यांचं वय किती फार 32 वर्ष का काय होतं, तुकाराम महाराज 42व्या वर्षी गेले, माऊलींचं तरी काय सगळं विचित्रच आहे. या सगळ्यांचा विचार जर केला तर वयाची कुठलीही गोष्ट त्यांनी त्यांच्यासाठी लागून घेतली नाही, किंवा अमक्या वयामध्ये हे करायला पाहिजे असं त्यांनी लागू करून घेतलं नाही. म्हणून आपणही आपल्या मनुष्य जन्माचं जर सार्थक करून घ्यायचं असेल तर गडबडीनं ही सद्बुद्धी जे येते मनामध्ये त्याचा वापर करून घेतला पाहिजे. अगदी राक्षसाच्या मनात सुद्धा कधी कधी सात्विक वृत्ती जागृत होते म्हणतात, पण त्या सात्विक वृत्तीचा फायदा करून राक्षस घेत नाहीत आणि त्यामुळे ते राक्षस राहतात. पण माणसाला एक संधी आहे की आपल्या मनात जर सात्विक वृत्ती निर्माण झाली त्याच वेळी त्याचा वापर करून घ्यावा. काहीतरी एखादा ग्रंथ वाचायची इच्छा होते, जरा नाम घ्यायला सुरुवात करावीशी वाटते, श्री गुरूंच्याकडून काहीतरी साधना घ्यावीशी वाटते, तर चढदिशी त्याच वेळी ते करून घ्यावं. नाही तर पुन्हा लगेच बुद्धीचे तरंग किती असतात ते सगळे सांगितलेले आहेत, आणि त्यामुळे या बुद्धीच्या तरंगामुळं आपल्या मनात ते स्थिर विचार राहतील याची खात्री नसते. म्हणून सद्वासना ही काय करते, सात्विक वृत्तीची जोपासना करते, त्याला वाढ करण्यासाठी प्रयत्न करते. म्हणून पुढची ओवी काय आहे बघा, अनिका सारिका भवसू जैसा न जोडे परिसू का अमृताचा लेशू दैवगुणे. एक दृष्टांत दिलाय आता. माऊलींचं खास वैशिष्ट्य कोणतं असेल ज्ञानेश्वरीचं तर दृष्टांत. कारण दृष्टांतामुळंच त्याच्यामध्ये गोडवा राहिलेला आहे. पटवून द्यायचं, छोटे 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 तुकडे करायचे आणि चारवायचं, हे ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य आहे. डायरेक्ट सिद्धांतावर कधी जात नाहीत ते. तर तिथं पहिल्यांदाच वापरला अनिका सारिका भवसू, म्हणजे पुष्कळ ठिकाणी पुष्कळ प्रमाणात असणारे खूप दगड असतात. अनिकासारखा म्हणजे दगडासारखा, इतरांसारखा. अनिकासारखा बहुवसू, बहुवसू म्हणजे मोठ्या प्रमाणात मिळणारा पदार्थासारखा. जैसा न जोडे परिसू, परीस हा जसा मिळत नाही इतर दगडासारखा. किंवा भाग्य या गुणाने अमृताचा एक बिंदू जसा मिळतो, म्हणजे आपल्या भाग्यात असेल
तरच अमृताची प्राप्ती होते का अमृताचा लेशू म्हणजे एक थेंब दैवगुणे म्हणजे भाग्य असेल तरच मिळतो. आता दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत, ज्या दोन गोष्टी आपण तरी आता काय या कलियुगात पाहिलेल्या नाहीत. वर्णन केलेलं आहे नामदेव महाराजांच्या चरित्रामध्ये परीस सापडलेल्याचं उदाहरण आहे. आता ते परीस आहे, कोणी तो टाकल्यानंतर चंद्रभागामध्ये फेकून दिला वगैरे कथा त्यांच्या चरित्रामध्ये आपण बघतो. पण वास्तविक पाहता काय अजून परीसाचं कुणाला तरी सापडलाय किंवा कुठल्या तरी देशात सापडलाय असं काय बघायला मिळालं नाही. किंवा अमृत नावाची गोष्ट जी आहे, जी पुराणामधून वर्णन केलेली आहे, पुराणाच्या कथेमधून जी शेवटचं काढलेलं जी गोष्ट होती ते अमृत होतं. मंथन केलं समुद्राचं त्यावेळी, त्यातलं अमृत काढलं आणि श्रेष्ठ दर्जाचं आहे म्हणतात. म्हणजे ते एकमेव आहे, परीस तसा एकमेव आहे. तसं हा जी सद्वासना जी आहे ती इतर गोष्टीसारखी नाही तर इतकी श्रेष्ठ आहे असं सांगायचं आहे माऊलींना. ती परीसा इतकी श्रेष्ठ आहे. परीस दगड इतर तर सगळे मिळतात, म्हणजे बुद्धी सगळ्यांच्याकडे असते. जी सामान्य बुद्धी ज्याला आपण म्हणतो ती सामान्य बुद्धी अगदी चंद्रापर्यंतचा वेध घेते, चंद्रावर काय चाललंय त्याचाही शोध लावू शकते. ही सामान्य बुद्धी आहे बरं का. आपण म्हणतो ते फार हुशार आहे. हुशार कुणाला म्हणावं, शहाणा कुणाला म्हणावं, तर जे शहाणे आहेत, ज्यांच्याकडे अशी बुद्धी आहे की जी बुद्धी परमेश्वराचा विचार करते, ती बुद्धी जास्त त्यांना शहाणा म्हणतात शास्त्राच्या भाषेमध्ये. म्हणून हिथं जो परीस किंवा अमृत अशा दोन गोष्टी ज्या सांगितल्यात त्या दुर्मिळ किती आहेत हे सांगण्यासाठी दृष्टांत दिला. खूप दगड असतात पण सगळे दगड का उपयोगाचे नसतात, परीस फार महत्वाचा असतो. तसं इतर रस खूप आहेत, बरेचसे रस सांगितलेले आहेत ना, त्या रसामध्ये सगळ्यात श्रेष्ठ रस कोणता असेल तर तो अमृत आहे. कारण त्यामुळं काय होतं की संजीवन प्राप्त होतं किंवा त्याचं जीवन अमृतमय, त्याला मृत्यू कधी येत नाही म्हणून अमृत म्हटलेलं आहे त्याला. तर अशा प्रकारचं श्रेष्ठ दर्जाचं अमृत किंवा श्रेष्ठ दर्जाचा परीस याचं वर्णन केलेलं आहे. सगळीकडे जशा गोष्टी मिळतात, म्हणजे झाडं खूप सगळीकडे असतात, पण चंदनाचं झाड किती दुर्मिळ असतं, आपल्याला लाकूड सुद्धा तुकडा मिळत नाही. किती श्रेष्ठ दर्जाचं असतं, त्यामुळे सगळीकडे मिळतात. उदाहरणात घेतलं तर आपल्या समुद्राच्या काठाला गेलो तर खूप सिंपली असतात, पण मोती कुणाला सापडतो का बघा. म्हणजे सहजासहजी न सापडणारी गोष्ट आहे मोती. मोती दुर्मिळ असतो जो समुद्राच्या पृष्ठभागावर किंवा कडेवर मिळत नाही, त्यासाठी खोल बुडी मारावी लागते आणि मोती सापडावा लागतो. पण सिंपले दगड गोटे हे रस्त्यालाच आपोआप मिळत असतात. पण मोत्याची गोष्ट वेगळी आहे. तशी सगळी माणसं, सर्वसाधारण माणसं सर्वत्र भेटतात. बरीचशी माणसं आहेत, त्यात शब्द वापरलेला आहे माणूस पण दुर्मिळ नाही. 3 दुर्लभ सांगितल्या गोष्टी ना, माणूस दुर्लभ असं नाही म्हटलं, मनुष्यत्वम शब्द वापरलाय. ही गोष्ट खोच आहे त्यातलं, म्हणजे माणूस पण दुर्मिळ आहे. माणसं दुर्मिळ नाहीत, माणसं खूप आहेत, माणूस पण दुर्मिळ आहे. आणि माणूस पण म्हणजे ज्याच्या बुद्धीत शहाणपण आहे ती दुर्मिळ आहे. सगळ्यांच्याकडे बुद्धी आहे की, पण शहाणी बुद्धी कुठं आहे, जी सरळ विचार करत नाही, जिथं विवेक नाही त्याला काय शहाणी बुद्धी, त्याला काय बुद्धी म्हणायची का, असा प्रश्न. म्हणून एवढ्यासाठी एवढा दृष्टांत माऊली देतात की अमृत सहजासहजी प्राप्त होत नाही, सगळे रस प्राप्त होतात, पण त्याला दैवगुणानं जे भाग्यशाली असतात अशा भाग्यशाली लोकांना या रसाची प्राप्ती होते. आणि म्हणून मनुष्यत्व मिळालं तर मुमुक्षत्व दुर्लभ आहे, आणि दोन्ही मिळालं तरी त्यांना दिशा देणाराही दुर्लभ असतो. 2 गोष्टी आहेत माझ्याकडं मनुष्यत्व आहे आणि मुमुक्षत्व पण आहे, पण त्या दोन्हीला दिशा द्यायला पाहिजे, त्यासाठी श्रीगुरूच लागतात. शास्त्र श्रीगुरूशिवाय त्याला दिशा प्राप्त होत नाही. नुसती तळमळ असून करायची काय, कोणत्या दिशेला. आंधळ्या गरुडांची पाक हाती म्हणतात माऊली, म्हणजे गरुड आहे भयंकर उडणारा, उंचावर झेप घेणारा आहे, पण आंधळा आहे, करायचं काय. तसं मनुष्यत्व आहे, मुमुक्षत्व आहे, पण त्याला दिशा देणारा जर कोण भेटला नाही तर त्याची ताकद उपयोगाला येत नाही. तसं इथं आहे, खूप दगड आहेत, पण दगडामधला परीस जो आहे तो श्रेष्ठ दर्जाचा आहे. रसामधला अमृत आहे, तो अमृत सुद्धा दैवगुणानं ज्याच्याकडे भाग्य आहे ते भाग्यशाली पुरुष म्हणायचे. आता भाग्य कुणाला म्हणायचं, मग भाग्यशाली पुरुष कुणाला म्हणायचं, ज्यांच्याकडे सद्वासना आहे ते भाग्यशाली पुरुष आहेत. आपण जनरली भाग्य कशावरून ठरवतो, दैवी काय म्हणतो आपण, नशीबवान आहे. नशीबवान म्हणजे काय, कुठंतरी पडदिशी नोकरी लागली, पडदिशी सगळं घरातलं व्यवस्थित चाललं, त्याचं व्यवस्थित सगळा व्यवहार चोख चालू आहे, अशाना म्हणतो आपण खूप नशीबवान आहे. शास्त्र त्यांना नशीबवान म्हणत नाही. ज्यांच्याकडे सद्वासना आहे ते भाग्यशाली पुरुष आहेत, कारण त्यांच्याकडूनच काहीतरी मिळू शकतं. पुढे काय म्हणतात बघा, त्या दृष्टांताला
पुढे सिद्धांत दिलाय बघा, तैसी दुर्लभ ती सद्बुद्धी, म्हणजे वरच्यासारखी. जसा अमृताचा थेंब किंवा परीस जसे दुर्लभ आहेत, तैसी दुर्लभ जे सद्बुद्धी जी परमात्माची अवधी, जैसा गंगेशी उदधी निरंतर, त्याप्रमाणे कर्मयोगाविषयीची सद्बुद्धी प्राप्त होणे दुर्लभ आहे. तैसी दुर्लभ जे सद्बुद्धी, ज्या सद्बुद्धीच्या फलरूप शेवट परमात्माच आहे. त्याचा शेवट कुठं जातो, त्यांची वाट कुठं जाऊन पोचते या सद्वासनेची, परमात्म्यामध्ये. जसं गंगेला जसा केव्हाही समुद्र शेवट आहे, उदधी म्हणजे समुद्र, जैसा गंगेशी उदधी निरंतर, निरंतर म्हणजे सतत, सतत वाहणारी नदी जी असते आणि तिची धाव जी आहे ती धाव कुठं जाऊन संपते, तर समुद्रातच जाऊन संपते. तसं ही दुर्लभ असणारी सद्बुद्धी आहे, या सद्बुद्धीचा प्रवास कुठं जातो, परमात्मा प्राप्तीमध्ये शेवट होतो किंवा मोक्षामध्ये त्याचा शेवट होतो. ही गोष्ट फार मौल्यवान अशी गोष्ट सांगितलेली आहे, म्हणून दुर्लभ शब्द वापरलेला आहे. बऱ्याच जणांच्या बुद्धी आहेत, आपण म्हटलं काहींची तमप्रधान बुद्धी असते आणि काहींची रजप्रधान असते. यांची धाव कुठंपर्यंत असते, विषय वासना भागवणं, काय असतील ते विषयांना पकडणं. हे पंच विषय आहेत ना, शब्द स्पर्श रूप रसगंध, याचीच इच्छा त्यांच्या मनामध्ये असते, ही अधिक असणार आहे. पण ही दुर्लभ म्हणतो आपण, ही बरीचशी व्यवहारातच रमतात आणि व्यवहार त्यांचा चांगला चोख चालू असतो. ह्यांना खूप शहाणे म्हणतात समाजामध्ये. अलीकडल्या समाजामध्ये शहाणे काय म्हणतात, जो अभिलाष वारे जडपे तया ते सज्ञान म्हणतील. 9व्या अध्यायामध्ये उभे आहे, काय काय म्हणतात की नमस्कार ती पाय वडील म्हणून फार चांगल्या ओव्या आहेत. त्यात ते म्हणतात काय, त्यात जे अभिलाष भारे दडपी तया ते सज्ञान म्हणती. ज्यांना खूप विषय ज्यांच्याकडे आहेत आणि पैसा संपत्ती मिळवण्याची ज्यांना खूप इच्छा असते त्यांना हुशार म्हणतात व्यवहारामध्ये. पण खऱ्या अर्थाने हिथं जी दुर्लभ गोष्ट मानलेली आहे ती तमप्रधान असणाऱ्या बुद्धीकडून घडणार नाही किंवा रजोत्मक असणाऱ्या बुद्धीकडून ही गोष्ट घडणार नाही. घडायची असेल तर सत्वगुण प्रधान असणारी बुद्धी पाहिजे. कारण अशा लोकांना जी सामान्य बुद्धी असते, अशा लोकांना ज्यांना व्यवहार सगळा चांगला चोख जमतो आणि विषयामध्येच अडकलेले आहेत, त्यांना तिथंपर्यंत जायची इच्छाच नसते किंवा त्यांच्या मनातही निर्माण होत नाही. म्हणून तुकारामांचा अभंगच आहे, अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणी पालटे रंग. ह्या लोकांची स्थिती असते. जे लोक व्यवहारामध्ये आपली बुद्धी कामाला लावतात, फक्त सद्वासना नसते, सद्बुद्धी नसते, त्यांची बुद्धी क्षणाक्षणाला पालटते. आपल्याला तसा अनुभव बरेच वेळा येतो बघा, क्षणाक्षणाला आपल्या बुद्धीचे पालट आणि तरंग आपल्याला बघायला मिळतात. ज्यावेळी चांगले सद्विचार आपल्या मनामध्ये निर्माण होतात त्यावेळी त्या सद्वसनाची कार्यवाही म्हणजे लगेच त्याच्यावर करून घ्यावं उपाय सगळा तो, जे आलंय मनात ते. चांगल्या गोष्टी फार वेळ मनात राहत नाहीत, म्हणून चटदिशी त्या करून टाकाव्या लागतात. काही माणसं लिहून ठेवतात बघा, मला हे करायचं आहे किंवा हे माझ्या मनात आलं. काही वेळा आपल्याला चिंतनं पण सुचत असतात, ज्ञानेश्वरी वाचतो आपण, आणखीन ग्रंथ वाचतो आणि काहीतरी चिंतनं सुचत असतात. फार वेळ आपल्या मनात राहत नाहीत बघा, कारण बुद्धीला अनेक तरंग आहेत आणि क्षणाक्षणाला ती पालटते. आणि पालटते म्हणून तिच्या भरोश्यावर राहता कामा नये, बुद्धीवर भरोसा राहता कामा नये. त्यामुळं काही थोड्यांचीच बुद्धी जी असते ती सत्वगुणी असते, म्हणून दुर्लभ शब्द वापरलाय. मग तशी दुर्लभ जे सद्बुद्धी, ही सद्बुद्धी जी आहे ती दुर्लभ आहे. कारण बहुतेक जे लोक आहेत समाजामधले, हे सगळे समाजामधले लोक विषयांच्या प्राप्तीसाठीच धडपड करतात, परमेश्वराच्या प्राप्तीसाठी क्वचित धडपड करणारा असतो, याचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे माऊली सुद्धा हरिपाठामध्ये म्हणतात, हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. बरोबर तोच शब्द वापरला बघा. ज्याला हरीच्या प्राप्तीबद्दलची इच्छा आहे ती व्यक्ती दुर्लभ आहे. कुणाला नको आहे ते म्हणतात त्या काय, त्याचा उपयोग काय आहे, कुठं उपयोग होतोय, भाजी आणण्यासाठी उपयोग होतो काय, घरात मुलामुलींची लग्न ठरवण्यासाठी देवाचा उपयोग आहे, किंवा त्याचा अभ्यास करून काय करायचा आहे मोक्ष घेऊन घरात आणून कुठं ठेवायचा, तो डब्यात ठेवता येण्यासारखा आहे का, किंवा त्याची साठवण करता येण्यासारखी आहे, काहीच उपयोग नाही. काय तो दिसत नाही, बरं मिरवता येत नाही, पाहुण्या पाहुण्या दाखवता येत नाही, आमच्या गाड्या दाखवता येतात, सोनं दाखवता येतं, साड्या सगळ्यांना दाखवता येतात, मोक्ष दाखवता येत नाही, मग कशाला पाहिजे तो मोक्ष, हवाच कशाला. ही बुद्धी जी आहे दुर्बुद्धी म्हणायची. आणि दुर्लभ असणारी सद्बुद्धी जी काय आहे ती सत्वगुण प्रधान आहे. आणि त्यामुळं म्हणून माऊली सुद्धा म्हणतात, हरिबुद्धी जी जप करते,
हरिबुद्धीच्या प्राप्तीसाठी जी प्रयत्नशील आहे, हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, असा शब्द वापरलेला आहे माऊलीने. पुढे काय म्हणतात बघा दृष्टांत देताना, जे परमात्माची अवधी, अवधी म्हणजे शेवटची मर्यादा, अवधी म्हणजे शेवटची मर्यादा काय आहे, त्यांची शेवटची मर्यादा परमात्मा आहे. त्यांचा प्रवास जो चालू असतो साधनेचा, ती कुठंपर्यंत जाऊन पोचतो, सद्बुद्धीचा परमात्मा प्राप्ती करूनच देते ती सद्बुद्धी. निष्काम कर्मयोग जो आपण बघायला लावलोय, हा कुठं नेऊन सोडतो आपल्याला, बरोबर परमात्म्याच्या ठिकाणीच नेऊन सोडतो. किती सुंदर आहे बघा. म्हणून दुर्लभ आहे माऊली म्हणतात त्याला. जैसा गंगेशी उदधी निरंतर, अनेक दृष्टांत दिलाय बघा. गंगा जशी समुद्राला जाऊन मिळते, समुद्राजवळ थांबते, कारण त्या बुद्धीचा जसा या बुद्धीचा शेवट परमात्मा प्राप्तीमध्ये होतो, तसं जसा गंगेचा शेवट समुद्राला मिळण्यामध्ये होतो, तसा या सद्बुद्धीचा शेवट परमात्म्याची प्राप्ती करूनच घेतो, त्याशिवाय राहत नाही. म्हणून नदी वाहत असते, पण नदीचं मात्र ठरलेलं ठिकाण आहे जिथं पोचायचं आहे ते, आणि ते म्हणजे समुद्र. ती वाहत असते, धावत असते, वाटेत येणारी शहरं आहेत, झाडं दिसतात, नदीची पात्राला वेगवेगळ्या ठिकाणची लोक दिसतात, पण तिच्याकडे ती दुर्लक्ष करते. बऱ्याचशा गोष्टी तिला त्यागाव्या लागतात. काही काही गोष्टी आवडत असतील ना, पण थांबत नाही. हे शहर सुंदर आहे, हे गाव जरा मला आवडलंय, थोडे दिवस 2 दिवस इथं मुक्काम करूया, असं ती नदी म्हणत नाही. किंवा नदीच्या काठाला काहीतरी घाण आहेत, तो कुठला तरी मल वाहून आलेला आहे, तो मी आत घेणार नाही, किंवा त्याच्याबद्दलचा खेद त्या नदीला नसतो, तर ती नदी पुढे ती जात असते. नदीना नावे पण असतात. एका टप्प्यामध्ये ती आली की ती कुठली तरी, आमच्याकडे कशा आहेत दूधगंगा, वेदगंगा, जशा नावं आहेत, पंचगंगा, या नद्यांची नावं आहेत. पण ह्या नद्यांची नावं कुठंपर्यंत राहतात, जेवढ्या त्या टप्प्यात ती वाहतात तिथंपर्यंत त्या नद्यांची नावं असतात. पुढे जाऊन परत दुसरं नाव घेते ती, मग नावं बदलतात, तरी ती उपाधीमध्ये अडकत नाही. नाही मला पंचगंगाच नदी बरं वाटतंय म्हणून गेला असं ती म्हणत नाही, तर तशीच पुढे जाते. का, तिला असं हे नावं घेण्यामध्ये, नावाची उपाधी घेण्यामध्ये, रस्त्यावरली झाडं पाहण्यामध्ये, किंवा काहीतरी आणखीन काहीतरी विद्रूप पाहण्यामध्ये काही इंटरेस्ट नसतो. तिचा इंटरेस्ट एकच, मला समुद्राला भेटायचं आहे, समुद्राला भेटायचं आहे, समुद्राला भेटायचं आहे. तसं आपल्याला वाटलं पाहिजे, रात्रंदिवस वाटलं पाहिजे, मला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे, मला प्राप्ती कोणत्याही परिस्थितीमध्ये करून घ्यायची आहे. माझ्याचे शरीर हालतंय, चालतंय शरीर, तोपर्यंत मला प्राप्ती करून घ्यायची आहे. म्हणून शास्त्र सुद्धा सांगतंय, झोप येईपर्यंत आणि मरण येईपर्यंत वेदांत शास्त्राचं चिंतन करावं, असा शास्त्राचा संदेश आहे आपल्यासाठी. झोप येईपर्यंत म्हणजे आपल्या दिवसातले जे 24 तास असतात, ते 24 तासामधले झोपेच्या कालावधीपर्यंत आपण जे काम करत असतो, ते झोप येईपर्यंत आपण त्याच्या चिंतनामध्ये असलो पाहिजे. आणि आयुष्य जे आहे ते सुद्धा वेदांताच्या चिंतनामध्ये, म्हणजे परमात्मा प्राप्ती कशी केली जाते याच्या चिंतनामध्ये असायला पाहिजे. त्यासाठी नदीचा आणि उदधी म्हणजे सागर, ह्या सागराचा दृष्टांत दिलेला आहे. ही निसर्गातल्या खूप गोष्टी आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवतात बरं काय, आपल्याला खूप काहीतरी शिकायला मिळतं. माऊलीने म्हणून निसर्ग समोर ठेवलाय बघा. निसर्गाशी एकरूप झालेत माऊली. प्रत्येक ओवीमधून प्राणी, पशु, पक्षी, नद्या, नाले, ओढे, झाडं, वनस्पतींचे अनेक प्रकार, किड्यांचे अनेक प्रकार, सगळ्यांच्या जाती, त्यांची लक्षणं माऊलींना ठाऊक आहेत, आणि त्यांचाच घेतलाय त्यांनी आधार, आणि त्यांच्या आधारानं माणसं कशी आहेत हे सांगतात. गाढवाचं उदाहरण देणारा गाढव सुद्धा माणसाला म्हणतात, त्यांना गोचिड म्हणतात, त्यांना बेडूक म्हणतात, साप म्हणतात, हे सगळं म्हणतात. हा, नदी कधी म्हणतात, कधी सागर म्हणतात. हे सगळं सांगणं कशासाठी आहे, तर निसर्ग आपल्याला खूप काही शिकवायला बसलेला आहे. आपण त्यातलं किती घेतोय बघायला पाहिजे. निसर्गाकडे पाहणारी उघड्या डोळ्यानं खूप कमी माणसं आहेत. संतांनी मात्र निसर्ग हे झाडे, वनचरे, आम्हा सोयरे शब्द वापरला. आपल्याला कळत नव्हतं झाडाची महती, आत्ता कळायला लागली. झाडे वाचवा, झाडे जगवा, असा आज आपण म्हणायला लागलोय. तुकाराम महाराज त्यावेळी म्हणत होते, वृक्षवल्ले आम्हा सोयरे आहे, ती आमचे मनातलं दुसरे कोण नाहीत, आमचे नातेवाईक ही झाडं, झुडपं, पशु, पक्षी हे आमचे नातलग आहेत, असं त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं. माऊलीने इथं नदीचा दृष्टांत घेऊन सांगितलेला आहे. तिचा निरंतर प्रवास, निरंतर एक शब्द वापरलेला आहे. निरंतर म्हणजे नित्य नियमानं न चुकता नदीची साधना चालू आहे.
एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तिला समुद्रालाच भेटायचा आहे, गळा भेट घ्यायची आहे. आणि जर समुद्राला भेटायचं असेल, जर परमात्म प्राप्ती करायची असेल, तर निरंतर साधनेला फार महत्त्व आहे. नित्य नेमनामी तो प्राणी दुर्लभ. माऊलींचा हरिपाठ सांगतोच आपल्याला. नित्य नेमानं जो करतो ना तो दुर्लभ आहे. कधी कधी करतो सणासुदीला, कधी कधी अभ्यास वर्गालाच फक्त अभ्यास करतो, किंवा कधीतरी हरिनाम सप्ताह गावातला वर्षातून एकदा असतो त्यावेळी फक्त करतो, आणि इतर वेळी काहीही करत नाही. याला निरंतर शब्द वापरता येत नाही. याला नदीचा दृष्टांत लागू पडत नाही. नदी सतत वाहत असते, अव्याहतपणे वाहत असते, आणि कोणत्याही गोष्टीचा विचार न करता आपली नावं विसरून जाते. आपणही आपल्या उपाध्या विसरून जाव्या. जोपर्यंत उपाधी आपण विसरत नाही तोपर्यंत सरळ नाव आपण घेऊ शकत नाही भगवंताचं. भगवंताच्या नामात आड येते ते आपल्या उपाध्या. मग मी बाप असेन, आजोबा असेन, आजी असेन, आई असेन, आई मला आठवते नाम घेताना मी आई आहे, आणि असं आठवलं की नाम घसरतंय, नामामध्ये व्यत्यय निर्माण होतो. मी चेअरमन आहे, मी शिक्षक आहे, मी प्रवचनकार आहे, वारकरी आहे, असं आठवलं ना नाम घेताना की नामामध्ये अस्पष्टता येते, धुसरपणा येतो. जे दिसायला लागलेलं असतं ना पुढे श्रीगुरूंचं चित्र, ते दिसेनासं होतं, हळूहळू हळूहळू जातं. रामकृष्णारी राम, श्रीराम, जय राम, जय जय राम म्हणालो आपण, तर श्रीरामाचं हे धनुष्यबाण घेतलेलं सगळं चित्र जे असते ते दिसत असतं, पण दिसता 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 मधीच प्रपंच आठवला की ते धुसर व्हायला लागते. असं धुसर होता कामा नये. त्यावेळी आपण सावध व्हायला पाहिजे. आणि मी घसरलो की काय नाम घेताना, ध्यानात मी घसरलो की काय, असा विचार केला पाहिजे. त्यावेळी ही प्रॅक्टिकली साधना आपण म्हणतो. म्हणून इथं उपाध्या म्हटलेलं आहे. नदी कुठलीही उपाधी धारण न करता समुद्राला भेटणं ही त्याची अंतिम उद्देश असतो. आपलाही अंतिम उद्देश तोच असावा. घर बांधणं, मुलांना जन्म देणं, त्यांना शिक्षण देणं, हे गौण कामं आहेत. गौण ही कर्तव्य बुद्धी म्हणून करत राहावे. पण माझं खरं कर्तव्य कोणतं असेल, म्हणजे आद्य कर्तव्य कोणतं असेल, तर भगवंताची प्राप्ती हे आद्य कर्तव्य आहे. जर देवांच्या प्राप्तीत, देवांच्या योनीमध्ये मोक्ष मिळत नाही, पशुपक्ष्यांच्या झाडांच्या योनीमध्ये मोक्ष मिळत नाही, मग मला जर माणसाच्या जन्माला घातलंय तर देवाचीच इच्छा आहे की मी मोक्ष मिळवावा. मी आता माझी इच्छा का मध्ये आणायला लागलोय की मला मोक्ष नको? देवाना भगवंताला वाटतं की मला मोक्ष प्राप्त व्हावा म्हणून मला मनुष्याच्या जन्मात घातलंय. नाहीतर मला गाय, डुक्कर, बैल काहीतरी केलं असतं, नाहीतर मला इंद्रपदावरलं तिकडे देव केलं असतं. कुठलं तरी कोण कोण आहे ते अप्सरा बिप्सरा गंधर्व किन्नर काय काय आहेत तिकडं नेऊन बसवलं असतं. मला तसं करायचं नाही त्याला. तर त्याची इच्छा आहे यांना आता मुक्त व्हावं. आता देव जे स्वर्गात आहेत ना त्यांना त्यांच्या अगोदर आपण मुक्त होऊ शकतो का? तर त्यांना यायला लागणार, मग इथं जन्म घ्यावा लागणार, आणि मग त्यांनी साधना करून आता आम्ही इथं तयार आहे माणूस म्हणून. आपल्याला ही तयार बैठक मिळालेली आहे. आणि म्हणून आपण या क्षणी ठरले, आत्ताच्या या क्षणी ठरवू शकतो की मी आनंदी राहणार आहे. म्हणजे आनंदी शब्दाचा अर्थ मोक्ष आहे. मोक्ष म्हणजे कुठे जाऊन काय ते गाठोडा आहे ते पकडून आणायचं आहे अशातला काय भाग नाही. तर आत्ताच इथं आपण बसलेल्या ठिकाणी या उपाध्या काढून टाकू शकतो. मनातनं उपाधी काढून टाकायची असते, कारण उपाधी एका जन्मापुरती असते, इतर जन्माला त्याचा काय उपयोग होत नाही. कालच आपण बघितलं, कितीही विद्या शिकलेला असू दे, पंडित आहे, मोठा पंडित, गाण्यातला उच्च दर्जाचा पंडित आहे, त्याला सगळ्या त्या गाण्यामधल्या पदव्या मिळाल्यात ना, तर पुन्हा जेव्हा जन्माला येईल ना तो, त्यावेळी तुला पहिल्यांदाच सारेगमपासूनच सुरुवात करावी लागते. वाईट गोष्ट आहे ती. आता धनुष्यबाण किंवा काहीतरी कसला तरी नेमबाजामध्ये आहे तो, त्यानं खूप मेडल मिळवलेले आहेत जागतिक लेवलला, तरी सुद्धा पुढच्या वेळी जन्माला येईल त्यावेळी पहिल्यापासून त्याला नेमबाजीमध्ये सुरुवात करावी लागते. असं का? पण उलटा जरा विचार करून बघा, जर सद्वासना असेल, सद्बुद्धी असेल, तर सद्बुद्धीनं कर्तव्य निष्काम कर्मयोग जो केलेला असतो तो कर्मयोग पुढच्या जन्मात डायरेक्ट आपल्या उपयोगाला येतो. असं प्रपंचातलं काहीच उपयोगाला येत नाही, काहीही येत नाही, पैसे सुद्धा येत नाही. नाही तर मी माझं त्या बँकेत पैसे होते आणि लगेच मी जन्माला आलो, जरा मोठा नाही तिथं असले तर मला जाऊन काढायला मिळतात का बघा, नाही मिळत. गेले ते मागच्या जन्मात होते, या जन्मात मिळत नाहीत. तसं यात नाही. मागच्या जन्मातलं जे काय आहे ना गाठोडं, ते या जन्मामध्ये उपयोगाला मिळतं. फक्त इथं नदी जशी उपाधीचा त्याग करते आणि आपले गोड कडू अनुभव जे आहेत, सुखदुःखाचे अनुभव जे आहेत, हे सुखदुःखाचे अनुभव सगळं नदी विसरून जाते आणि निरंतर धावते समुद्राला भेटण्यासाठी. आपलीही तसंच असायला पाहिजे की कितीही त्रास होऊ दे, शेवटचा दिवस गोड व्हायला पाहिजे. शेवटचा दिवस कुठं गोड होतोय? समुद्रात मिसळल्यानंतर.
तोपर्यंत होत नाही. त्यासाठी अट्टहास करणं म्हणजे काय? नदीसारखं वाहन आहे. रोज साधना करणं, वेळ मिळेल त्यावेळी साधनेला बसणं, वेळ काढून साधनेला बसणं. दोन गोष्टी बोललो आपण. आता वेळ मिळेल त्यावेळी साधनेला बसणं आणि वेळ काढून साधनेला बसणं. आपण आपल्याला काय जमते त्यातलं तरी बघावं. वेळ काढून साधनेला बसणारी खूप माणसं आहेत. वेळ काढतात आणि साधनेला बसतात, आणि काही त्यातले आहेत बरं आहे तरी पण वेळ मिळेल त्यावेळी साधनेला बसतात, मिळाला तर साधनेला बसतात, तरी बरंच आहे ना. तर हे गोष्टी करणं फार गरजेचं आहे. म्हणून नदीसारखी निरंतर उपासना चालू पाहिजे आपली. ही सद्वासना आपल्याला कुठं बरोबर घेऊन जाते? नदीला जशी सागराला भेट घडवून आणून देते, तशी माझीनी भगवंताची भेट घडवून आणून दिल्याशिवाय राहणार नाही. आणि आपल्याकडे सद्वासना आहे, सद्वासनेचा वापर फक्त आपण करायचा आहे. ही 241 ओळी बघितली आपण. तैसे ईश्वरा वाचून काही, आता आणि परत सांगायला चालू केलं बघा. तैसे ईश्वरा वाचून काही, जे आनिक लानी नाही, ते एकच बुद्धी पाही अर्जुना जगी. मला ईश्वराशिवाय काहीच नको अशी म्हणणारी एकमेव बुद्धी कोणती असेल तर ती सद्बुद्धी आहे. त्या सद्बुद्धीचा वापर आपण केला पाहिजे. त्याप्रमाणे परमात्म्या वाचून जिला दुसरे कोणतेही फलरूपानं आश्रयस्थान नाही. लानी शब्द वापरलाय. लानी म्हणजे दुसरा पर्याय नाही, दुसरा आश्रय नाही. तैसे ईश्वरा वाचून काही, जे अनिक लानी नाही. लानी म्हणजे दुसरा आश्रयच नाही, दुसरा पर्यायच नाही, असं त्या लानीचा अर्थ आहे. ते एकच बुद्धी पाही अर्जुना जगी, अशी जगात एकच ती सद्बुद्धी आहे असे जाण अर्जुना. अर्जुनाला वर्णन करून सांगतात की त्याला दुसरं फलरूप जे आहे ते ईश्वराशिवाय अनेक दुसरं काही नाही. अनेक दुसरे न लगे, आता काय म्हणतात ते, नेहमी या चित्ता वाचून या पांडुरंग ध्याने, पांडुरंग म्हणे जागृती स्वप्ने पांडुरंग. तुकाराम महाराजांची अवस्था तशीच आहे बघा. ती अवस्थेचंच वर्णन केलेलं आहे. अनेक दुसरे काय मला आता नवं आहे तर कुठली, जैसे ईश्वर वाचून काही अनेक काय मला नको आहे अशी म्हणणारी जी बुद्धी आहे ना, ती सद्बुद्धी आहे. म्हणजे म्हणून म्हणलेलं आहे, माऊलींचा सुद्धा तुकडा आहे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशी राजे सकळ सिद्धी. सिद्धी कधी प्राप्त झाली म्हणायची? जर ईश्वर प्राप्त झाला तर ती सिद्धी म्हणायची. इतर सिद्ध्या ज्या आहेत ना, अनिमा गनिमा अमुक तमुक, ती लोकांच्या मनातलं जाणणारी, पाण्यावरून चालणारी, हवेवरून चालणाऱ्या, ह्या सिद्ध्या काय कामाच्या सांगा बघू? ईश्वरापेक्षा दुसरी ईश्वर प्राप्ती एवढी दुसरी सिद्धी नसते. रामकृष्ण परमहंसांच्याकडे एक व्यक्ती गेलेली होती आणि त्यांना भेटले आणि रामकृष्ण परमहंसांना सांगायले, मी 12 वर्ष तप केलं आणि एक सिद्धी प्राप्त झाली. कोणती? तर ते म्हणले, मी पाण्यावरून जाऊ शकतोय. रामकृष्ण परमहंस हसले, म्हणजे ज्या नावेला 5 रुपये देऊन पलीकडे जाता येते, 12 वर्ष कशाला रे फुकट घालवलीस? नावेतून गेला असतास तर बरं झालं असतं. पाण्यावरून चाललास म्हणजे काय मिळवलंस? काय विशेष आहे त्यामध्ये? पूल बांधून सुद्धा माणसाला चालून जाता येतं. पण सगळ्यात मोठी सिद्धी कोणती? या किती अष्टमहासिद्धी मानलेल्या आहेत, या सिद्ध्या सगळ्या बाजूला ठेवूया. आपल्याला सगळ्यात सिद्धी कोणती असेल तर केशी राजे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशी राजे सकळ सिद्धी. सगळ्या प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात जेव्हा ईश्वराचीच प्राप्ती होते. आणि ईश्वराच्या प्राप्तीशिवाय ज्या बुद्धीला दुसरं वेळच नाही त्याला सद्बुद्धी म्हटलेला आहे. माऊलींची ओळीचा हा अर्थ आहे. आणि त्यामुळं हे बुद्धीचं वैभव सांगताना सुद्धा ह्याच्यामध्ये वर्णन करतात. रामरक्षामध्ये वर्णन आहे, माता रामो मतपिता रामचंद्र, स्वामी रामो मतसखा रामचंद्र, सर्वस्व मे रामचंद्रो दयाळू, न अन्यम जाने न जाने न जाने. मी अन्य काही जाणत नाही रामाशिवाय, याला म्हणायची सद्बुद्धी. म्हणजे माझा राम माता आहे, माझे पिता राम आहे, माझी माता राम आहे, माझे सर्व कोणी राम आहे. मी रामाशिवाय दुसऱ्या कुणालाही जाणत नाही, याला म्हणायची सद्बुद्धी. आणि ही सद्बुद्धी प्राप्त करणं आणि प्राप्त जर झाले असेल तर त्याचा उपयोग करणं हे चांगल्या माणसांचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळं त्या माणसाला ईश्वरा वाचून कुणाचा आधारच वाटत नाही. तो म्हणतो मला ईश्वराचा आधार आहे. आपण म्हणतो ह्या पाहुण्याचा आहे, त्यांचा आहे, मुलाबाळांचा आहे, अमक्याचा आहे, तमक्याचा आहे. तर त्या मुलाबाळांचा आणि याचा आधार कितीपर्यंत असतो हे आपण अनुभवलेलं असतं. ही माणसं नातलग जी असतात किंवा आमची जे वस्तू ज्या जमा केलेल्या असतात प्रपंचाच्या, त्यांचा आधार म्हणजे ते उपयोगासाठी म्हणून तेवढ्या आणता येतात. त्याचा आधार, शेवटचा आधार कधी वाटू नये, कारण त्या गोष्टी सगळ्या अस्थिर आहेत ना, जाणारे आहेत, हलणारे आहेत. त्यांचा आधार कसा? जे हलतंय त्याला पकडता कसा येईल, आणि हलणाऱ्याची गोष्ट मला कसं स्थिर ठेवेल? हलणाऱ्या गोष्टीला मी जर धरलं तर ती मला कशी स्थिर ठेवेल सांगा बघू?
आणि प्रपंच सगळा हलणार आहे आणि हलणाऱ्याला मी पकडलंय मुठीमध्ये आणि मी म्हणतोय मला शांतता दे, स्थैर्य दे, मला ध्यान लागायला पाहिजे. ध्यान लागेल रे बाबा, त्या मुठीतला प्रपंच सोड, जो हलतो त्याला धरलंस तू, म्हणून तो पण हलवा लागलाय तुला. तुझं विण स्थिर, तुझं विण काही स्थिर राहे ऐशे नाही, तुकाराम महाराज म्हणतात. देवा तुझ्याशिवाय स्थिर राहील अशी एकही गोष्ट पृथ्वी तलावर नाही आहे, तूच एकटा स्थिर आहेस. मग जर तो स्थिर आहे तर त्यालाच पकडला पाहिजे, म्हणजे मी स्थिर होईल. मला समाधी लावायची आहे तर मला स्थिर बसायचं आहे, ध्यान लावायचं आहे, स्थिर बसायला पाहिजे ना. मग स्थिर बसायला अस्थिर गोष्टीची पकड कशी चालेल आपल्याला सांगा बघू. असंच वर्णन केलेलं आहे. आणि असं ज्याला वाटतंय की माझा ईश्वर आधार आहे आणि त्यालाच मी पकडला. माऊलींचा तुकारामांचा आणखीन एक अभंग, एक धरला चित्ती आम्ही रकुमाईचा पती. दुसरा आम्ही काही विचार करत नाही. किंवा सर्व संगी वीट आला तू एकला आवडसी, सगळ्यांचा वीट आला मला. तुका म्हणे माझं अवघ्याचा कंटाळा तूच एक गोपाळा आवडशी. म्हणजे विश्वरा वाचून अन्य काही नाणी नाही, अशी जी म्हणणारी जी असते ती सद्बुद्धी आहे. आणि ती सद्बुद्धी आपल्याकडे आली पाहिजे. म्हणून शरण येण्यास तो एकच आहे असं वाटणारी ती बुद्धी आहे. ती बुद्धी काय म्हणते, भगवंतालाच फक्त मी शरण जाऊ शकतो, प्रपंचातल्या अन्य घटनांना किंवा घटकांना मी शरण जाणार नाही, अशी ती बुद्धी समजते, ती सद्बुद्धी असते. त्यामुळे विचार करताना विचार करावा, देवा मी तुझा आहे असं वाटलं पाहिजे आणि माझं जे जे आहे ते सर्व काही तुझंच आहे. ईश्वराशी वाचून काय अन्य जी मानत नाही ती बुद्धी, ती काय म्हणते, मी तुझा आहे आणि माझं जे 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 आहे ते सर्व काही तुझं आहे. मग माझा झालेला नफा तोटा, माझं सुख दुःख, मग दुसरं कोण असणार आहे, तूच असणार आहेस ना. कारण माझं सर्व तू जर असेल तर माझा नफा तोटा कुणाच्या नावावर टाकावा, तर त्याच्याच नावावर टाकायला पाहिजे. सुख दुःख कुणाशी शेअर करावी, त्याच्याशीच करायला पाहिजेत ना. कारण त्याचंच सगळं आहे, मी त्याचा आहे आणि माझं सर्व काही त्याचं आहे, अशी सद्बुद्धी ती म्हणत असते. माझं काही नाही देवा, येथे काहीच आपलं नाही आहे, ते मेरा मुझमे कुछ नाही, जो कुछ है सब तोर. देवा सगळं जे आहे ते माझं काही नाही, ते तुझंच सर्व आहे, अशी ती सद्बुद्धी म्हणत असते. त्यामुळं सुख दुःख जे आहे ती तुझ्याच इच्छेनं मला प्राप्त होतात, दुसरी काही होत नाही. त्यामुळं मी माझ्याजवळ तो राहतो. मी म्हणतो माझ्या घरात देव आहे, माझ्या घरात देव आहे. पण सद्बुद्धी असणारा माणूस म्हणे माझ्या घरात देव नाही, मी देवाच्या घरात राहतो. मी देवाच्या घरात राहतो असं म्हणता आलं पाहिजे आपल्याला. आमच्या घरात देव आहे म्हणण्यापेक्षा मीच देवाच्या घरात राहतो अशी म्हणणारी जी असते ती बुद्धी आहे. तिला ईश्वरा वाचून दुसरं काही सुचत नाही. आणि पुढच्या दोन ओळीमध्ये काय म्हणतात बघा, एरते दुर्मती. आता उरलेले जे आहेत, आता सद्बुद्धी झाली, दुसरी आहे ती दुर्मती. मती म्हणजे बुद्धी, दुर्मती म्हणजे दुर्बुद्धी. जे बहुधा असे विकरती, त्यांच्यामध्ये खूप विकार असतात, तेथे निरंतर रमती अविवेकीय. तिथं रमतात कोण, जे अविवेकीय असतात ते तिथं रमतात. इतर ज्या दुर्बुद्धी आहेत की ज्या शब्दादी विषयाकडे पुष्कळ प्रकाराने विखुरलेल्या असतात, सगळे विषयांचंच ध्यान त्यांना लागलेलं असतं, आणि अशा विषयांच्या ध्यानाला लागलेली जी बुद्धी असते ती दुर्मती असते, दुर्बुद्धी असते. अविचारी लोक त्या दुर्बुद्धीच्या ठिकाणी अखंड रममान होतात. बरोबर उलट आता सांगितलं माऊलीने बघा. मगाशी म्हणले सद्वासना ज्यांच्याकडे आहे त्यांना ईश्वरा वाचून काय सुचत नाही, ईश्वर त्यांचा आश्रय वाटतो. आणि दुर्मती असलेल्यांना आश्रय कोण वाटतं, तर हे पंच विषय जे आहेत त्यांच्याशिवाय मी जगू शकत नाही, या विषया वाचून काही अनेक सर्वता रम्य नाही, ऐसा स्वभावच पाही म्हणलेला इंद्रियांचा. अशा अवस्थेत ती माणसं असतात. या विषया वाचून काही अन्य काही रम्य नाही म्हणतात, दुसरं चांगलंच काही नाही. खायचं, मजा करायची, आज ही टेस्ट घ्यायची, उद्या टेस्ट घ्यायची, उद्या प्रत्येक वेगळ्या प्रकारचं काहीतरी करायची, परिधान करायची कपडे दागिने, परवा वेगवेगळ्या प्रकारची कपडे दागिने परिधान करायची, वेगवेगळ्या प्रकारचा आनंद उत्सव वेगळ्या प्रकारचे मानायचे, हसायचं पण रडायचं पण, त्यांना ती गंमतच वाटत असते. ती एर म्हणजे इतर असणारी, ती दुर्मती. जे बहुधा असे विकरती, त्यांचे सगळे चित्त विखुरलेले असतात, दाही दिशाला त्यांची सगळ्याचं चालू असतात. म्हणजे मन त्यांचं दाही दिशाला भटकत असतं. माळ जपाची चालू असते, तोंडात नाम चालू असतं आणि मन तर दाही दिशाला भटकत असतं. कबीरांचा दोहा आहे ना, मला तो कर्मे फिरे, जीभ फिरे, सगळं फिरतेच. मला फिरे कुठं कर्मे, आणि जीभ फिरे मुकमयी,
आणि मनवा तो दहू दिशा फिरे, हे तो सुमिरण नाही. त्याला काय स्मरण म्हणतात काय? 10 दिशाला भटकणारं मन तसं ह्यांचं दुर्मतीचं असतं. जगभर सगळीकडे धुंडाळत असतं. काही माणसं असतात बघा, ह्या घरात जरा जायचं, त्या घरात जरा जायचं, इथं बसायचं, त्यांची चौकशी करायची, ह्यांची चौकशी करायचं, त्यांच्या घरात पाहुणं कोण आल्यात, ह्यांच्या घरात पाहुणं कोण आल्यात, ह्यांच्या घरातल्या आलेल्या पाहुण्यांची माहिती त्यांना जाऊन सांगायची. ही भटकणारी माणसं म्हणायची. आणि काही माणसं स्थिर असतात. अशी स्थिर असणाऱ्या माणसांनाच परमार्थ जमतो बरं का. अन्य अशा भटक्या व्यक्तींना जमणार नाही, कळणार पण नाही ते, आणि त्याचा आनंदही लुटता येणार नाही. सद्वासना ज्यांच्याकडे आहे त्यांना जमतं. दुर्मती जे आहे ते निरंतर रमती अविवेके म्हणलेलं आहे. अविवेके असतात ते विषयात रमतात. माऊलींची एक ओवी आहे त्याची, वैराग्याची शिवण देखती आणि काय विवेकाची भाषा नेनती, ते मूर्ख केवी पावती मध ईश्वरा. ते 4व्या का 5व्या अध्यायामधली ओवी आहे बघा ती. तर काय म्हणतात, जी विवेकाची भाषा त्यांना काय कळत नाही असे अविवेकी असतात. वैराग्याची शिव न देखती, शिव म्हणजे त्याच्या बाउंड्री सुद्धा जात नाहीत ती, त्या काठावर सुद्धा पोचत नाहीत ती. मग त्यांना कसलं वैराग्य कळणार आहे, काय अनासक्ती कळणार आहे, नाही काय कळत, तिथंपर्यंत पोचलेले नसतात. आणि विवेकाची भाषा नाही ना ती माणसं, दुर्मती माणसं ती केवी पावती. मूर्ख म्हणलेलं इथं दुर्मती शब्द वापरलाय. ते मूर्ख केवी पावती मध ईश्वरा. ते मूर्ख शब्द तिथं ओवीमध्ये वापरलाय आणि या ओवीमध्ये त्याला दुर्मती शब्द वापरलाय. दुर्मती म्हणजे दुर्बुद्धीची माणसं जी असतात त्यांना हे कळत नाही, आणि त्यामुळं दुर्गुण वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आणि दुर्मतीचे प्रकार अनेक आहेत. पण सद्गती ज्याला आपण म्हणतो किंवा सद्बुद्धी ज्याला म्हणतो ती एकच प्रकारची असते. त्याला फाटे फुटलेले नसतात, ही विखरलेली असते. म्हणून इथं या पार्था स्वर्ग संसार नरकावस्था आत्मसुख सर्वता दृष्ट नाही. त्यांना अजिबात दृष्टीला सुद्धा पडणार नाही आत्मसुख. काय आत्मसुख असते याची जाणीव सुद्धा त्यांना नसणार. अविवेकी दुर्मती जी असतात त्यांना कळणार नाही. म्हणून ही तया पार्था, तया म्हणजे कुणाला, जे दुर्मती दुर्बुद्धीचे आहेत त्यांना तया शब्द वापरला इथं. स्वर्ग संसार नरकावस्था ह्या तिन्हीपैकी कुठली तरी एक अवस्था मिळणार. जर नरकात तरी जातील, नाहीतर गेली तर स्वर्गात जातील, नाहीतर संसारात धडपडत पडतील. या तिन्हीपैकी दुसरी अवस्थाच त्यांना प्राप्त होणार नाही. आत्मसुख मात्र आत्मसुख सर्वथा दृष्ट नाही, त्यांच्या दृष्टीला सुद्धा पडणार नाही. माऊली काय अर्थ करतात बघा. म्हणून अर्जुना, त्या अविवेकी लोकांना स्वर्ग, ऐहिक संसार आणि नरक अशा 3 गती प्राप्त होतात. त्यांना आत्मसुख तरी मुळीच अनुभवास येत नाही. आत्मसुख काय असतंय हे सांगितलं तरी असं असतंय काय असं ते म्हणतात. त्यांना त्याची कल्पना सुद्धा करता येत नाही की अशी माणसं ध्यानामध्ये जाऊन शांत होतात. हे कुठलं ध्यानामध्ये कसं असते काय, असं नाम घेऊन कधी काय शांतता लाभणार आहे का, असं ती लोक बोलत असतात. हे दुर्मतीचे असतात. त्यामुळे यांच्यावरती जाऊ नये. अशी दुर्बुद्धी लोकांना स्वर्ग तरी मिळेल, तो स्वर्ग जरा वरचीच पातळी, संसार नरक यापैकीच काहीतरी मिळणार आहे. जरा जे आहे सद्वासना ज्यांच्याकडे, सद्बुद्धी जे आहे ते परफेक्ट अगदी जाऊन कुठं पोचतील तर नेहमीप्रमाणे परमात्म्याचीच प्राप्ती. जशी उददी निरंतर नदीला जशी उददी शेवटचा समुद्र आहे, तशाच पद्धतीने ही माणसं परमात्मा प्राप्ती करूनच सोडतात. ही सद्बुद्धी तिथपर्यंत घेऊन जाते. फार सुंदर माऊलींनी दृष्टांत देऊन वर्णन केलेलं आहे. आपणही पुन्हा त्या ओव्यांचा आणखीन अभ्यास करावा. एक ओवी फार सुंदर आहे. तैशी दुर्लभ जे सद्बुद्धी, जे परमात्माची अवधी, जैशी गंगाईशी उपाधी उददी निरंतर, तैसे ईश्वरा वाचून काही. ह्या 2 वेळा आपण जर लिहून घेत असाल पहिल्यापासून, आणखीन एक ओवी आहे. जैशी दीपकळिका धाकुटी परी बहुतेजा ते प्रगटी, तैशी सद्बुद्धी ही थेकुटी म्हणू नये. या श्लोकावरल्या 3 ओव्या लिहून ठेवायला हरकत नाही. पुन्हा आपल्याला त्याचा अभ्यास जेव्हा करणार आहे आपण ज्ञानेश्वरीचा, आपण एक स्वतंत्र ज्ञानेश्वरी तयार करावं. म्हणजे ज्ञानेश्वरी माऊलींच्यावर कुरगुडी करायची म्हणून वेगळी ज्ञानेश्वरी नव्हे, तर आपल्याला वाचता यावी सहज. आज दिवसभरात ठरवलं तर आजच्या दिवसात ज्ञानेश्वरी वाचून संपली असं जाहीर करता यावं अशी ज्ञानेश्वरी आपण बनवा लागलोय. पहिल्यापासून बोलत आपण आलोय ही ओवी घ्या, ही ओवी घ्या. आणखीनही विसरले असतील तर नंतरही आपल्याला सांगता येतील. पण ह्या ओव्या ज्या आहेत फार चिंतन करण्यासारख्या ओव्या आहेत. आपण त्या टिपून घ्याव्यात. आजची वेळ संपलेली आहे. आजची सेवा भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो. वाणीला विराम घेतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.